नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या महासंगमच्या जबरदस्त प्रोमोमध्ये आपण बघणार आहोत. इथे गिरिजा आणि रुद्रच्या हळदीच्या कार्यक्रमात आता मात्र सायली आणि अर्जुनने महिपतला बघितलेलं असतं. तर या लपलेल्या महिपतला अर्जुन आणि सायली कसे बाहेर काढणार हे आपण लवकरच बघूया. तर इथे आता नागराज मात्र प्रियाच्या सांगण्यावरून आता साक्षीच्या पाठीमागेच फिरत असतो, जेणेकरून आपल्याला महिपत कुठे लपला याचा पत्ता नक्कीच सापडेल असे म्हणत आता तो साक्षीच्या बंगल्याबाहेरच साक्षीची वाट बघत असतो. तेवढ्यात आता तिथे सचिन आलेला असतो. आता मात्र सचिनला बघताच नागराज म्हणू लागतो, अरे बापरे, हा सचिन इकडे काय करतोय? नाही, मी जाऊन बघतो असे म्हणत आता लगेच नागराज सचिनकडे निघालेले असतानाच बंगल्यातनं साक्षी बाहेर येते. नागराज पटकन आता एका टपरीआड लपून बसतो. त्याच वेळेस साक्षी आता सचिन जवळ येते. दोघेही मस्त गप्पा मारतात, एकमेकांना अशी मिठी मारतात. आता मात्र हे सगळं बघून इथे नाग्याला तर धक्का बसलेला असतो. हा सचिन या साक्षीला कसा ओळखतोय? नेमकं काय गौड बोंगाले हे सगळं काही शोधून काढावंच लागेल. आता दोघेही एकमेकांच्या हातात हात घेत आता गाडीजवळ येतात. गाडी चालू करून दोघेही आता निघालेले असतात. तेव्हा लगेच आता नागोबा पटकन आपला चेहरा बाजूला लपवतो, जेणेकरून दोघांनी आपल्याला बघू नये म्हणून. आता मात्र सचिन आणि या साक्षीमध्ये नेमकं काय नातं आहे हे आपल्याला शोधावंच लागेल असं या नाग्याने ठरवलेलं असतं. तर इकडे प्रिया मात्र आता सावी आणि तिच्या आत्याला मिळालेली असते. या गिरिजा आणि या रुद्रचं लग्न होता कामा नये. तेव्हा लगेच आता सावीची आत्या म्हणू लागते, काही झालं तरी एका बापासाठी ही पोरगे लग्न करायला तयार झाली आणि मला हे लग्न मोडायचे. त्यावर प्रिया म्हणू लागते, मोडणार, हे लग्न मोडणार. एका बापासाठी ही पोरगी लग्न करायला तयार झाली ना, बघ, एका बापासाठीच नाही या पोरीने लग्न मोडलं ना, तर नावाची प्रिया नाही. चला मी सांगते तसं करा. आता इथे आपल्या प्रियाने प्लॅनिंग करायला सुरुवात केलेली असते. त्याप्रमाणे आता रुद्रची उष्टी हळद गिरिजाला लागता कामा नये असं त्या तिघींनी ठरवलेलं असतं. तर आता इथे हळदीचा कार्यक्रम सुरुवात झालेला असतो. तर आता सगळेजण मस्त रुद्र आणि गिरिजाला हळद लावत असतात. त्याच वेळेस आता बाहेर इकडे बंगल्याला आग लागलेली असते. समृद्धी नावाचा जो नागेश्वरचा बंगला असतो ना, त्या बंगल्याला आग लागलेली बघताच सगळेजण आता धावत येतात. म्हणजे आता ते बंगल्याला जे नाव दिलेलं असतं ना तेवढंच पेटलेलं असतं. सगळेजण मात्र ते विझवतात, खूप घाबरलेले असतात. तेव्हा लगेच आता गिरिजा म्हणू लागते, माझ्यामुळेच अपशकुन झालाय ना, मीच चांगली नाहीये म्हणूनच अशी हळदीत संकट येत आहेत. तोपर्यंत इकडे प्रिया आणि सावीने दोघींनी मिळून रुद्राची उष्टी हळद सांडून टाकलेली असते, जेणेकरून गिरिजाला ही उष्टी हळद लावू नये असा त्यांचा प्लॅन असतो. पण मात्र आता इथे सायली आणि अर्जुनने आपला चमत्कार दाखवलेला होतो. आता सायलीने पटकन गिरिजाला धक्का देताच इकडनं अर्जुनही आता रुद्रला धक्का देतो. दोघेही एकमेकांच्या मिठी देतात. आता रुद्रच्या गालाला जी हळद असते ती गिरिजाला लागलेली असते. म्हणजे इथे आता पारंपरिक पद्धतीप्रमाणे आता नवरदेवाची उष्टी हळद नवरीला लागलेली असते. तर मस्त आता सगळेजण डान्स करायला सुरुवात करतात. अगदी छान असा साजरा संगीत कार्यक्रम संगीताचा सुरू झालेला असतो. तर इथे प्रिया, सावी आणि सावीची आत्या तिघींनी मिळून आता असलं कसलं भारी जलवा डान्स केलेला असतो. सगळेजण त्या तिघींकडे बघू लागतात. तर त्यानंतर आता रुद्र आणि गिरिजानेही मस्त डान्स केलेला असतो. आणि त्यानंतर आपले सायली आणि अर्जुन दोघांनी तर खूपच छान डान्स केलेला असतो. तर आता तेवढ्यात अर्जुन आणि सायली बाहेर आलेले असतात. आता महिपतला कुणाचा तरी फोन येतो. फोनचा आवाज येत नाही म्हणून महिपत आता खिडकीजवळ आलेला असतो. खिडकीतनं तो आता हॅलो हॅलो करू लागतो. त्या क्षणाला आता बाहेर आलेल्या अर्जुन सायलीचं लक्ष लगेच महिपतकडे जातं. दोघेही आता पटकन पाठीमागे वळून बघतात. आता मात्र हा महिपत अर्जुन सायली समोर येणार का, हे दोघे त्याला कसे शोधणार हे आपण लवकरच बघूया. दोघांना मात्र डाऊट तर नक्कीच येणार. लवकरच आपल्याला बघायला मिळेल या महासंगममध्ये आणखीन पुढे काय होणार. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.